आपण पाहत आहात प्रकाश न्यूज. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून मोठी खळबळजनक बातमी. मतदान संपल्यानंतर चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर मोहोळ तालुक्यातील एका खासगी हॉटेल ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्या. प्रशासनाचं म्हणणं आहे की या मशीन राखीव रिझर्व्ह होत्या, त्या सीलबंद अवस्थेत होत्या, मतदानासाठी वापरण्यात आल्या नव्हत्या. पण सवाल हा आहे की राखीव असतील तर ढाब्यावर का? स्ट्रॉंगरूम ऐवजी सार्वजनिक ठिकाणी का? यासाठी जबाबदार कोण? हे प्रश्न फक्त राजकीय नाहीत, हे प्रश्न लोकशाहीचे आहेत. पॉलिटिकल रिॲक्शन बॅलन्स्ड या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी आक्षेप घेतला असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र विरोधकांनी या स्पष्टीकरणावर समाधान न व्यक्त करता संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मतमोजणीच्या प्रक्रियेकडे आणि प्रशासन या प्रकरणावर काय अंतिम निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.